माझा विजय या शहरामध्ये मिळवून दे याची मला खात्री आहे. या गोष्टीचा उल्लेख संजीव परब यांनी केला, त्याचा उल्लेख मला थोडासा या ठिकाणी करायला लागेल. कारण नगरपालिका ही विकासाची लढाई असते आणि विकास कोणी केला हे आपण सर्वजण जाणतो. आमदार साहेबांनी आपल्याला सांगितलं की कशा तऱ्हेने आमिष दाखवले जातात आणि कशा तऱ्हेने पराभूत करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यापासून आपण सावधान राहिलं पाहिजे. संधीसारख्या एखाद्या मोठा करून ज्यावेळेला नगरसेवक म्हणून उभा राहतो, खरं तर ते नगराध्यक्ष होते. नगराध्यक्ष त्यांनी चांगली कारकीर्द केलेली आहे, परंतु आपल्या पक्षाला त्याला गरज असेल तेव्हा आपण मैदानात उतरलं पाहिजे याची त्याला यथार्थ जाणीव असल्यामुळे ते या मैदानामध्ये उतरले. कुणामुळे उतरले तर तुमच्या सर्वांच्या प्रेमामध्ये त्या या लढाईमध्ये उतरलेले. तर तुम्ही सर्व त्याची साथ देणार ना? मला आपल्याकडून तेवढा शब्द पाहिजे होता आणि त्याच्यासाठी मी मुद्दाम या ठिकाणी आलो. खरं तर डॉक्टर विश्रांतीचा सल्ला दिलेला होता, परंतु एकदा तुम्ही राजकारण केला की राजकारण हे व्यसनासारखं आहे आणि जेव्हा संधीचा प्रचाराची सभा असते तर तिथं 100% तिथं जाणार म्हणजे तिथे हिंमत असण्याचं कारण नाही. मला महिलेचं मनापासून कौतुक करायचं आहे की संधीच्या इतर वॉर्डमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काम करत असतात तेव्हा त्यांनी वॉर्डमधल्या आपल्या लोकांशी असलेलं आपलं नातं करतेलं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, हे तुमचं आमचं प्रेमाचं नातं आहे आणि ते प्रेमाचं नातं तसंच राहायला पाहिजे. हे वर्षानुवर्ष चाललेली नाती आहे आणि त्याच्यामुळे छोटं एखादं मोठं आमिष दाखवलं आणि त्या आमिषाच्या मागे आपण धावत राहिलो तर चालणार नाही. आपल्याला नेहमी हे दिवसा आपल्या अडचणीच्या वेळेला कोण मदतीला धावतं त्याची आपण सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच एक दोन विषय ज्याची तुम्हाला खऱ्या अर्थाने माहिती झाली पाहिजे. सावंतवाडीला खऱ्या अर्थाने जर कशाची आवश्यकता असेल तर ती मेडिकल ट्रीटमेंट. त्याच्यासाठी मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून आणलं. त्याच्यासाठी PWDचं टेंडर्सवर निघालेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर फायनल केला आणि एवढंच नाही तर सरकारी जमिनीपैकी 50% जमीन ही राजघराण्याला देण्यासाठी कॅबिनेटचा ठराव सुद्धा करून दिला. एवढं केल्यानंतर जर कोण अटी घालून सह्या करत असतील तर दुसऱ्या पक्षाने त्याच्यावर सह्या केल्या नाही आणि त्याच्यामुळे ज्याची खऱ्या अर्थाने गरज आहे हॉस्पिटलची ते हॉस्पिटलचा प्रकल्प रखत नाही. आणि म्हणून असं ज्यावेळेला विचार केला जातो तर तो विचार जनतेच्या हिताचा नसतो हे मला निश्चितपणे सांगायचं आहे. आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला कोट्यवधी रुपयाची जमीन सरकारने देऊन गेली आणि तरी पण तुम्ही जर सह्या करणार नसाल तर कुठेतरी जनतेने सुद्धा याचा विचार केला पाहिजे. मला काही लोकांनी स्टेटमेंट काढलं की फुकट जागा द्या. आम्ही फुकट जागा कधीही मागितलेली नाही. तुमची सरकारची जागा मूळचं राजकारणाची होती म्हणून राजकारणाला देऊन गेली. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे तसाच त्यांनी तलावाचा प्रश्न मांडला ती सुद्धा वस्तुस्थिती आहे. तलावसुद्धा आमच्याच मालकीचा असं म्हटलं तेव्हा सावंतवाडीचं नाक मोती तलाव आहे, सावंतवाडीचं सौंदर्य मोती तलाव आहे. मोती तलावाचं रक्षण करणं त्याचं सुशोभीकरण करणं तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. पण तिथं सुद्धा कुठेतरी आपण हात आखडता घेतला तर त्याचं उत्तर सुद्धा जनतेला दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की मला थोडंसं काही शारीरिक आजारपणामुळे अनेक मिटिंगला जाता आलं नाही. शेवटी पूर्वी इलेक्शनला घरोघर फिरायचं तसं फिरता आलं नाही. पण लगेच त्याच्याबद्दल गैरसमज करायचा आणि जणू काय मी दुसऱ्या समोरच्या पार्टीबरोबर आहे असं दाखवायचं हे साफ चुकीचं आहे. आमच्या पक्षाचं पूर्ण पॅनल उभं आहे आणि मी 100% आमच्या पॅनलबरोबर आहे याची मी आपल्याला खात्री देतो. सर्वांना विजयी करा. जसं तुम्ही मला 4 वेळा आमदार करून विधानसभेमध्ये पाठवलं तसं या सर्व मंडळींना सावंतवाडीच्या नगरपालिकेमध्ये तुमची सेवा करण्यासाठी पाठवा एवढी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. अनेक गोष्टी ज्या सावंतवाडी शहरामध्ये घडणार आहे. तुम्हाला आत्ताच्या पूर्वीच्या वक्त्याने सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी संत गाडगे महाराज आलेले होते त्यांच्या आठवणीसाठी इथं मंडई बांधली गेली, पण ही मंडई जुनी झालेली होती
म्हणून त्या ठिकाणी जवळजवळ 16-17 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक असं मार्केट कॉम्प्लेक्स उभारला गेला. तुमच्यापैकी अनेक लोक जे मार्केटमध्ये जातात त्यांनी ते बघितलेलं असेल आणि म्हणून येत्या 2-3 महिन्यात तो सुद्धा खुला होईल आणि मग भाजीवाले असतील, फुलंवाले असतील, लहान व्यापारी असतील, सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. सावंतवाडीला आमचे ट्रॅफिकचं कंजेशन झालेलं असतं हे पूर्णपणे नाहीसं होणार. सगळ्या स्कूटर गाड्या सगळ्यांचं अटक करून पार्किंगची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे आणि म्हणून सावंतवाडीमध्ये जी जी कमतरता आहे ती दूर केली जाते. नरेंद्र मोदींचा गेला तर त्या ठिकाणी चांगल्यापैकी पर्यटनाचं केंद्र बनलेलं आहे. तिथं जायला गाड्यांची सोय केलेली आहे. तुम्ही जर जिमखाना ग्राउंडवर गेला तर तिथं 5 कोटी रुपये खर्च करून सुसज्ज कॉम्प्लेक्स उभारलं जातं. तरी तुम्ही अशी मला जागा दाखवा की जिथं आपण सावंतवाडीला कमी आहोत. बाहेरच्या वेळेमध्ये गेलं तर तिथं मटन मार्केट उभारण्यात आलेलं आहे. लवकर ते मटन मार्केट स्वस्त होईल. अतिशय सुसज्ज असं ते मटन मार्केट आहे. तिथं महिलांसाठी उद्योग निर्माण व्हावे त्याच्यासाठी ट्रेनिंग सेंटर बांधलेलं आहे. शेवटी नगरपालिकेचा कारभार करत असताना तुम्हाला 24 तास पाणी मिळावं म्हणून त्या ठिकाणी 57 कोटी रुपयाची आधुनिक अशी नळपाणी योजना सावंतवाडी शहराला मंजूर केलेली आहे. हे सगळं कोणासाठी आहे? हे सगळं तुमच्यासाठी आहे. पण हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर तुम्हाला मतदान केलं पाहिजे. धनुष्यबाणाला मतदान केलं पाहिजे. हे तळमळीचं तुम्हाला विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. माझी खात्री आहे की ज्या प्रेमापोटी तुम्ही संधीच्या प्रेमापोटी इथं सर्वजण जमलेले आहात तेच प्रेम त्यांच्याबरोबर उभा राहिलेल्या स्नेहा नाही यांना सुद्धा द्या. जरा बसून उभ्या राहते लोकांना त्यांचा उमेदवार बसून बरोबर उभ्या आहेत आणि माझे सगळे नगरसेवक त्यांच्या प्रेमापोटी आपला प्रचार बाजूला ठेवून या ठिकाणी उपस्थित आहे. खरं मी त्यांना विचारणार होतो की तुमचा प्रचार सुरू असताना म्हणजे इथं कसं काय, परंतु त्यांचं संजीवनी सगळ्यांचं नाही. आमचे नगरसेवक सगळे आपला प्रचार सुरू या ठिकाणी आलेले आहेत. एवढं संजीवन सगळी लोक प्रेम करतात एवढंच मला सांगायचं होतं. आणि म्हणून मी मनापासून तुम्हाला विनंती करतो की आपल्या मनातलं हे प्रेम असंच ठेवा. येत्या 2 तारखेला धनुष्यबाणावर आपल्या तिन्ही हे द्या. मगाशी आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार तुमच्याशी बोलल्या. चांगलं बोलता येते ना? तर त्या तुमची चांगली काळजी घेते एवढं तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो. म्हणून तुमची 3ही पदं हे नगराध्यक्षाचं पद आमच्या ताई ॲडव्होकेट नीता सावंत तवडीकर यांना द्या आणि तुमची नगरसेवकाची 2ही पदं ही संजीव परब आणि स्नेहा नाईक यांना द्या. एवढी कळकळीची नम्र विनंती करतो. त्यावेळेला संजीव विजयी होती त्यावेळेला त्यांच्या विजयामधल्या तुमच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी मी निश्चितपणे पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये